भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे। आज झालेल्या सुनावणीवेळी खरात स्वतःवरील आरोपांपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला। ईडीनं खरातच्या 7 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे। भोंदू खरातला 26 मे पर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे। ईडी आता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची चौकशी करणार आहे। भोंदू खरात कोर्टामध्ये पहिल्यांदाच बोललाय। जास्त व्याजापोटी समता पतसंस्थेत पैसे ठेवले, 9% व्याज मिळत असल्यामुळे पैसे ठेवल्याचं त्यानं सांगितलंय। तर नॉमिनीबद्दल माहिती नसल्याचा कांगावा खरातनं केलेला आहे। दरम्यान आज कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं आहे पाहूया। तुम्हाला पोलिसांबद्दल काही सांगायचं आहे का असं कोर्टानं विचारलं। तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 7 दिवसांची कोठडी हवी आहे असं ईडीच्या वकिलांनी सांगितलं। 5,62,00,000 व्यवहाराबाबत चौकशी करणं गरजेचं आहे। या पैशांचा वापर वाहनं आणि परदेशवारीसाठी केला गेला। तक्रारदाराच्या नावावर एक मर्सिडीज कार खरेदी केली। अमेरिकेत जाण्यासाठी पैसे उकळले असं ईडीच्या वकिलांनी सांगितलं। तर काळी जादू, मृत्यूच्या भीतीनं पूजेच्या नावाखाली पैसे उकळले। भगवान शंकराचा अवतार आहे असं सांगून फसवलं। अशोक खरातचे डोळे पांढरे करणारे व्यवहार आहेत। 60 बँक खाती आहेत, जवळपास 24 कोटींची कॅश आहे। 60 बँक खात्यांच्या व्यतिरिक्त 34 बेनामी खाती आहेत। 60 बँक खाती उघडून देण्यात कोणी मदत केली याची देखील चौकशी होणार आहे। कल्पना खरातला 32 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले। 3,83,00,000 बेनामी अकाउंटमधनं कॅश स्वरूपात काढले। दोन 2021ला 60 अकाउंट ओपन झाल्याचं खरातच्या वकिलांनी सांगितलं। एकाही माणसानं आमची फसवणूक झाली म्हणून तक्रार दाखल केली नाहीये। दरम्यान खरात कोर्टामध्ये पहिल्यांदा काय बोललेला आहे ते देखील पाहूयात। तुमच्यावर काय आरोप आहेत ते तुम्हाला कळतायत का असं कोर्टानं विचारलं। तर माझ्याकडे जे पैसे आले ते वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ठेवण्यासाठी त्यांनी मला सांगितलं असं खरातनं सांगितलं। ही सहकारी बँक आहे आणि इथं व्याज 9% मिळत असते असं सांगितलं आणि पैसे ठेवण्याचा सल्ला दिला। त्यानुसार जास्त व्याजापोटी मी पैसे बँकेत ठेवले होते असं खरातनं सांगितलं। तुम्हाला सर्व अकाउंटला नॉमिनी करण्याचं कारण काय असं कोर्टानं विचारलं। त्याबद्दल मला काहीच माहिती नाही असं खरातनं म्हटलं।